तर आजच शिवसेनेचा गटनेता हा जाहीर होणार आहे। अमेय घोले किंवा यामिनी जाधवांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। नवी मुंबईतल्या कोकण भवन मध्ये गटनेता जाहीर केला जाईल। दुपारी एका खासगी बसनं हे सगळे नगरसेवक निघणार आहेत। नगरसेवक ताजलँड ते कोकण भवन असा प्रवासही करतील। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आज शिवसेनेचा गटनेता जाहीर होण्याची शक्यता काय, अधिक माहिती? अंकिता, खरं तर 2 दिवस झालेले आहेत। मुंबई महानगरपालिकेचे निकाल समोर आलेले आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि सध्या हे 29 नगरसेवक कुठे, तर ते थेट माझ्या मागे असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत। मागील 2 दिवसांपासून त्यांचा याच ठिकाणी मुक्काम जो आहे तो आहे आणि आता सध्या काही नगरसेवक जे आहेत हे या ठिकाणी पुढची रणनीती जी आहे ते ठरवत आहेत आणि अशामध्येच बातमी एक समोर येत आहे अंकिता अशी की काही नगरसेवक जे आहेत आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणावरून निघणार आहेत आणि थेट एका खासगी बस मधून नवी मुंबईला जाणार आहेत। कोकण भवन या ठिकाणी जाणार आहेत आणि आयुक्तांची भेट घेऊन गटनेता जो आहे तो गट जो आहे तो स्थापन करणार आहेत आणि आपला गटनेता जो आहे तो देखील निवडणार आहेत। आणि अर्थातच यामिनी जाधव आणि अमेय घोले हे 2 नाव जे आहेत ते चर्चेत आहेत की हे 2 गटनेता होऊ शकतात। आता नेमकी कोणाचं नाव वर्णी लागतं गटनेतेपदी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की हा जो गटनेता असेल तोच एक प्रमुख आणि उच्चस्थानी असणार आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस सत्ता स्थापन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना करेल त्यावेळेस अशामध्येच मागील 2 दिवसांपासून सुरू असलेलं हॉटेल पॉलिटिक्स हे देखील आज थांबू शकतं। आज सर्व नगरसेवक आपापल्या घरी देखील निघून जाऊ शकतात असं देखील ऐकण्यात येत आहे। अशामध्येच काही वेळात अर्थातच दुपारी 2 वाजताच्या दरम्यान हे सर्व या ठिकाणावर निघतील, बेलापूरला जातील, आयुक्तांची भेट घेतील आणि आयुक्तांची भेट घेतल्यानंतर गट स्थापन करून गटनेता पद हे देखील जाहीर होईल। अंकिता, निश्चित। मात्र अमेय घोले आणि यामिनी जाधव यांचं नाव नेमकं कुठल्या कारणांमुळे चर्चेत आहे? पाहायला गेलं तर ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी उठाव केला होता काही वर्ष आधी, त्यावेळेस प्रामुख्याने मुंबईतले जे नगरसेवक आहे जे त्यांच्या सोबत होते त्यामध्ये यशवंत जाधव हे देखील एक प्रमुख नाव होतं चर्चेमध्ये आणि त्यांच्याच पत्नी आहेत यामिनी जाधव। त्यामुळे कुठेतरी विश्वास जो आहे तो त्यांच्यावर जास्त आहे। दक्षिण मुंबईकडे जे आहेत त्या शिवडीमधनं निवडून आलेल्या नगरसेविका आहेत। तर मात्र अमेय घोले हे एक सध्या युवा नेता म्हणून एक मोठं नाव आहे जे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या दोघांचेही निकटवर्तीय म्हणून मानले जातात। इतकंच नव्हे तर वडाळमधून ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। याच्या आधी देखील ते नगरसेवक होते आणि मागील अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये आणि स्थानिक मुंबईचं जे राजकारण आहे त्यामध्ये देखील ते सक्रिय असल्याचे दिसून येत आहेत। त्यामुळे अमेय घोले आणि यामिनी जाधव हे 2 नावं प्रामुख्याने चर्चेत आहेत। पक्षाचे पदाधिकारी आणि स्वतः मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आपला निर्णय जो आहे वेळेनुसार बदलू देखील शकतात, पण राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार हे 2च नावं जे आहेत ज्यांना गटनेते बनवू शकतात आणि हे दोन्ही नावं जे आहेत हे दोन्ही नगरसेवक जे आहेत शिंदेच्या देखील जवळचे आहेत आणि त्यांचा कामाचा अनुभव हा देखील मोठ्या प्रमाणात आहे। अंकिता, निश्चित। शुभम, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।